वांग्याच्या भाजीचे खूप प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पण आज सोलापुरी स्पेशल किंवा सोलापूर भागामध्ये ज्या पद्धतीने वांग्याची आमटी केली जाते त्याची रेसिपी मी आज शेअर करते. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले, खमंग अशी जिरे मोहरीची फोडणी दिली. त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घालून छान परतून घेतलं. लसणाचा कच्चेपणा निघून गेला की याच्यामध्ये घातले सुकं कुटलेलं खोबरं. खोबरंसुद्धा छान परतून झालं की याच्यामध्ये घातलेत बारीक चिरलेली वांगी. बारीक नाही म्हणता येणार, असे त्याचे लांब काप करून घेतलेत. वांगीसुद्धा मस्त अशी मसाल्यामध्ये परतून घेतली. याच्यानंतर याच्यामध्ये घातले सोलापुरी काळा मसाला, जो की आम्ही याला येसूर म्हणतो. तो मसाला मी इथं वापरला आहे. छान असं परतून घेतलं. नंतर झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ काढून घेतली. वाफ काढल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरम पाणी टाकले. जितकी तुम्हाला आमटी हवी तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता. आणि गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला एक उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. कारण आमच्या सोलापुरी भाज्या, कुठलीही भाजी असू दे, शेंगदाण्याच्या कुटाशिवाय अपूर्णच असते. त्याच्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं जातं. चवीपुरतं मीठ टाकायचे. तुम्हाला वरून पाहिजे असेल तर कोथिंबीर टाकू शकता. आणि एक वांगं शिजल्यानंतर एकदम मस्त अशी आमटी तयार होते. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत मस्त अशी चुरून खाल्ली तर एक